कांदा विकायला गेलो होतो, पण तिथे जे घडलं ते अजिबात आपल्या प्लॅन मध्ये नव्हतं. पाऊस, गर्दी, ट्रॅक्टर आणि माझ्या फॉलोअर सोबतची भेट. तर चला सुरू करूया आजचा ब्लॉग. तर राम राम मंडळी, आपण निघालेलो होतो कांदा मार्केटला जाण्यासाठी आपल्या पॅन्थरला घेऊन पहाटे 5 वाजता. बघू शकता तुम्ही गिरणा नदी आणि गिरणा नदीच्या शेजारी जे बनवलेलं गार्डन आहे ना, सकाळी सकाळी त्याचा कसा व्ह्यू येत होता. मार्केटला जाताना जर सोबत जर ट्रॅक्टर वगैरे नसली ना भाऊ, तर मग काहीच मजा येत नाही. एकटे एकटे एकदम बोर होऊन जातं. आणि आपण खालप मार्गे न जाताना वासूळ मार्गे चाललेलो होतो आज मार्केटला. तर मंडळी आता आपण फायनली उमराण्यामध्ये तर पोहोचून गेलेलो होतो आणि मार्केट आपल्यापासून आता थोड्याच अंतरावरती राहिलेलो होतं. पण मार्केटात पोहोचला आणि ट्रॅक्टर शेड मध्ये लावून दिलं. म्हटलं पाण्या पावसाचा लिलाव आता शेड मध्ये होईल कांद्याचा. कुशाल भैया पण आलेला होता मार्केटला. कुशाल भैयाला म्हटलं बघ चाल चहा पिऊन येऊ तुझ्या पैशांनी. कांद्यांचा लिलाव तर चालवून गेलेला होता. मग आपण आपल्या ट्रॉलीचे ताडपत्री वगैरे काढून ठेवलेली होती आणि फायनली आपल्या कांद्यांचा पण लिलाव झालेला होता. आपला कांदा गेलेलो होतो 1680. कांदा म्हणजे गोल्टीच होती. मधून ट्रॅक्टर बाहेर काढताना तर खूपच ट्रॉफिक लागून गेलेली होती इथं. तसंच मग आपण आपल्या पॅन्थरला घेऊन पोहोचलेलो होतो आता वजन काट्यावरती. तुमच्या भावाला इथं कोणी ओळखणार नाही असं तर काय होणारच नाही. आता फायनली कांदे वगैरे आपण खाली करून दिलेले होते आणि पावसात भिजत आपण निघालेलो होतो. आता तुम्ही म्हणताल ट्रॅक्टर कोण आणतंय, तर ट्रॅक्टर ओम घेऊन आलेला होता माग. ओम तसा माझा फॉलोअर्स आहे, त्याची माझी आज पहिलीच भेट होती. पण मग आपला भाईचारा ऑन टॉप असतो कायम, काही विषय नाही. पैसे घ्यायला आलो तर तिथं पण हा ओम भेटला. आपण फॉलोअर्स जे पण बोलणं चालणं कंटिन्यू चालू असतं आमचं आलं. पैसे वगैरे घेतल्यानंतर मला लोकेशन ते भेटले. लोकेश पण आलेला होता मार्केटला. त्यानंतर कुशाल भैया, लोकेश, मी आम्ही आलेलो होतो नाश्ता करण्यासाठी. नाश्ता करून आपल्या ट्रॅक्टर कडे परत आलो तर आम्ही सर्वांनी परत चहा घेऊन घेतलेला होता आणि ब्लॉग लोकेश भैया शूट करत होता. तर मंडळी आजसाठी एवढं. तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल ना तर लाईक, फॉलो, शेअर नक्की करून द्या. भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओ सोबत.